आज आहे होळी. श्रद्धा गेल्या वर्षीपर्यंत कलर खेळत नव्हती, खूप जास्त रडत होती. आता बघूया आज व्यवस्थित कलर खेळते का ते. छानपैकी घरातली साफसफाईसुद्धा झालेली आहे, सगळं आवरलेलं आहे. तर आपण बघूया, श्रद्धा खेळायला गेली आहे यांच्यासोबत. गेल्या वर्षी तर काही तिने कलर खेळलेला नाही, खेळताना रडत होती. आता बघूया खेळतीये का ते, जाऊन बघून येऊया. आज आमच्याकडे बनवला आहे बीटाचा रायता. बीटाचा रायता बनवलेला आहे आज आमच्याकडे. आज आमच्या ह्यांनीच बनवलेला आहे. यूट्यूबवर आलिया भटची बीटचा रायता बनवण्याची रील पाहिली आणि त्यांनी बनवलं. या इकडे मुली वगैरे खेळत आहेत. तर या ठिकाणी मुलांची होळी खेळायची चाललेली आहे. यावेळेस मुलंसुद्धा 5 वर्षाची पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे तीसुद्धा छान होळी खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत. हे बघा, अगं या ठिकाणी तिची आप्पी तिला कलर देत होते, मुलांसोबत कलर खेळायला. आता या ठिकाणी मी परत थोड्या वेळाने आलेली आहे. या ठिकाणी मुलं पाण्यामध्ये पूर्णपणे खेळून झालेली आहेत, तरी पण त्यांना पाण्यामध्ये भिजायला अजून जास्तच मजा येते. आता मी जवळपास 1 तासाने या ठिकाणी आलेली आहे की कशी व्यवस्थित खेळता येत की नाही ते बघायला. तर यांचा एन्जॉय अजून चालूच आहे. तर पाण्यामध्ये जोरात फवारे मारून सर्व पोरांना भिजवलेलं आहे आणि पोरंसुद्धा या ठिकाणी चांगला रेन डान्सचा आनंद घेत आहेत, डान्स बिन्स करत आहेत, मस्तपैकी एन्जॉय करत आहेत. गेल्या वर्षी तरी तिने अजिबात असं रंगपंचमी किंवा होळी अशी खेळलेली नव्हती, थोडीफार घाबरत होती. आणि यावर्षीपासून तिने एकदम छान खेळायला सुरुवात केली. जवळपास 1.5 ते 2 तास खालीच खेळत होते. इकडे होळी खेळायची चालले हे आम्हाला जरा उशिराच समजलं. सकाळी जवळपास 9-10 वाजल्यापासून सुरुवात झाली होती, ती 10:30-11च्या दरम्यान खेळायला गेली. त्यानंतर बराच वेळ हे खेळतच राहिले होते सर्वजण. या ठिकाणी सगळीच पोरं एकदम खुश होती, सगळीच पोरं एकदम पाण्याचा आणि या फवाऱ्यांचा आनंद घेत होती. मस्त होळी खेळून झाल्यानंतर गरम होत होतं आणि त्याच वेळेस पाण्याचा फवारा सुरू केला, त्यामुळे पोरं पण खूप जास्त एन्जॉय करत होती. यावर्षी जास्त करून छोट्यांनीच होळी खेळली, मोठे काही जास्त आलेले नव्हते होळी खेळायला. आमच्या श्रद्धाने तर असा कधी डीजेवर डान्ससुद्धा केलेला नव्हता, गणपतीमध्ये वगैरे. या ठिकाणी चांगला डान्स करत होती, मध्ये मध्ये थोडा वेळ पाहिलं तर डान्स करत होती. डान्स म्हणजे मनाला जे वाटेल ते करत होते. त्यांना डान्स करण्याची काही प्रॉपर पद्धत माहीत नाही, त्यामुळे जसं वाटेल तसं डान्स करत होते. पण खरंच असं डान्स करताना बघून, पोरं एन्जॉय करताना बघून खूपच छान वाटत होतं. लहान मुलांचा एन्जॉय हा काही वेगळाच असतो. ते एखाद्या गोष्टीला कसे रिॲक्ट करतील ते त्यांनाच माहीत असतं. आपण सांगू शकत नाही की ते कोणत्या गोष्टीला कसे रिॲक्ट करतील.
त्यांचं आता खेळून बऱ्यापैकी झालेलं होतं. थोडा वेळ म्हटलं थांबूया, पण त्यांना बोलवलं पण ते काही येत नव्हते. त्यांना परत खेळण्याची इच्छा होती. यावर्षी खरं तर त्यांनी खूप जास्त आनंद लुटला. त्या होळीचा आनंद खरं यावर्षी लुटताना पाहिला त्यांना. खूप छान एन्जॉय करत होती छोटी मुलं. सगळं तुझ्यातच लावतोय व्हय. या पद्धतीने या ठिकाणी होळी खेळायची चाललेली होती. तर छान पाण्याच्या खाली उड्या मारतात बघा. अशी होळी खेळून झाली तर मी थोड्या वेळानंतर घरी आले होते. तर आत्ता मी खेळून आलेलं आहे होळी. छोट्या मुलांची सुद्धा तिथं होळी खेळत होते. कशी चालली होती होळी बघा. मस्त सगळे मुलं एन्जॉय करत होते, डान्स करत होते. तर आत्ता मी होळीला जाऊन आलेले आहे. बघितलं तुम्ही लहान मुलं कशी एन्जॉय करत होती, छान खेळत होती. श्रद्धा पण पहिल्यांदाच गेलेली होती होळी खेळायला. याच्या आधी पण 1-2-3 वेळा आम्ही तिला पाठवलं होतं, पण ती काही छान खेळत नव्हती, रडत होती. पण ह्या वर्षी तिने छान एन्जॉय केला. सर्वांच्यात मस्तपैकी मिक्स झाली, डान्स वगैरे केला, मस्त मजा करत होते सगळे. अशी होती आजची होळी. लहान मुलांचा छान एन्जॉय चाललेला होता. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. चला तर मग आता भेटूयात पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.